ठाकरे गटाचा राजीनामा दिलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय। जळगावमध्ये आल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली। त्या भेटीनंतर जैन यांनी कोणी विचारलं तर स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना मतदान करा असं आवाहन करेल असं ते म्हणाले। 26/11 हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधलाय। हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेल्या 5 गोळ्या या कसाब आणि अबू इस्माईलच्या बंदुकीतून निघालेल्या नाहीत। तसंच साळसकरांच्या शरीरातील 2 गोळ्यांचेही तसेच आहे। या घटनेवरून कोणी डाव साधला याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये चंद्रकांत खैरे यांची काय भूमिका होती याची पोलखोल करणार असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी केला। यावेळी त्यांनी नवनीत राणा आणि व्हायरस आहेत नवनीत राणा या व्हायरस आहेत अशी टीका केली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रक्षोभक बोलणाऱ्या ओवेसींवर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केला। संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी MIM सह काँग्रेसवर सडकून टीका केली। तेलंगणात काँग्रेसचं सरकार असल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल झाला असा दावाही त्यांनी केला। खासदारकीची ऑफर होती आणि कोणताही पक्ष विरोधात एकही उमेदवार देणार नव्हता। मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेत हा गौप्यस्फोट केलाय। त्याचबरोबर 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। अंतरवाली सराटीतील आंदोलन शरद पवारांनीच उभं केलं असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार नारायण मुंडे यांनी केलाय। शरद पवार आणि अजितदादा मनुवादी असल्याचंही ते म्हणाले। तसंच काँग्रेसमध्येही अनेक मनू असल्याचे आरोप नारायण मुंडेंनी केले। आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। सत्तेच्या जोरावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर सत्ता उलथवून लावू असा इशाराही शेंडगे यांनी दिला।